आरोग्यदाता वरदा भवतो अनेन बलिदानेन
जोडी गावली आहेत. बघूया आता. बुवानो जोर धरा, काय टेन्शन घेऊ नको. कारण कसा माहितीये, आता जेवण तर मस्तच होता, काय वादच नाही. जसा डाळ भात भाजी असता आणि त्याच्याबरोबर वाईट जरा चवी लोणचं आणि पापड. पण हे आपलं पापड एकदा तळूक वेळ नाही भेटलो. कारण काय झालं, मगाशी पाऊस जोराचा येईल, इकडे लागलो काय माहिती नाही, पण आमच्या तिकडे जोरदार पाऊस, वाऱ्यासहित पाऊस भरपूर. तर जसा लोणचं आणि पापड चवीपुरता असतात, तसं आपलं मनोरंजन ह्या चवीपुरता असतात. कारण काही लोकांका देवाधर्माचा जास्त ऐकण्याची खूप इच्छा असता. काही लोकांका म्हणजे आता हे प्रेक्षक जरा कमी आहे, म्हणजे हे घरा काही लांब लांब आहेत की म्हणजे एकदम तुम्ही लांब आहात पावसामुळे. अच्छा, नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. निसर्गात सुंदर आणि रम्य परिसराने नटलेला असा हा कोंबे गाव आणि या कोंबे गावातील सन्माननीय श्री अमित मिरगुळे आणि त्यांचा परिवार यांनी यांचेही मी आशीर्वाद घेते. तसेच श्रीदेव गजानन व आई नवलादेवी चरणी नतमस्तक होते. माझे ग्रामदेवत श्री मालोबा व आई पावनाई चरणी नतमस्तक होते. आणि मला पक्वात साथ करत आहेत ते म्हणजे माझे मिस्टर सन्माननीय विजय उर्फ बाळा पाडेकर. तबला साथ करायचा आहे ते म्हणजे माझे चिरंजीव जय पाडेकर. आणि आजच्या रात्रीपुरती जोडीवाली बुवा खास करून खरोखर जोडी अगदी निवडल्यात बुवाली. खास मुंबईवरून बुवा आलेत, फक्त नाव टाकायला विसरलात. ज्योती पुजारीच्या इथे देवगड टाकलात आणि माझ्या इथे विराट टाकलात. मी गावीच राहते, तुमच्या समोरच्या नदी समोर. बुवा मुंबईला राहतात, आम्ही गावी राहतो. बुवा माझ्याकडे कामाक येणार, ते नंतर बघूया.
सौ ज्योती पुजारे यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. त्यांना पक्वास साथ करत आहेत आणि आता मला दगडी साथ करत आहेत. त्यांचं नाव प्रथमेश मांडवकर यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. गोवांच्या कोरस मंडळीचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. माझी कोरस मंडळी यांचेही माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानते. आणि भव्य दिव्य अशी म्हणजे बघा, भगवंता घरी भजन कीर्तन वाट पाहे एक रघुनंदन, असं हे भव्य दिव्य अशी वास्तुशांती तुम्ही उभारली आहे. आणि बघा, ह्या कलियुगामध्ये आई वडिलांची स्वप्न कुठेतरी पूर्ण करण्यासाठी या कलियुगात कुठे मुलं पुढे होत नाहीत, तरी सुद्धा कैलासवासी दत्तात्रेय